श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान जुन्नर श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांनी या ठिकाणी आपले शिवविचार मांडले असे ज्यांनी छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आणि प्रत्येकाच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं असे आपल्या महाराष्ट्राचं भूषण शिवव्याख्याते नितीनजी वानमुडे पाटील आणि ज्यांनी या तालुक्याचे पालकत्व स्वीकारलं आणि ते यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम केलं. शिवनेरीचे किल्लेदार ज्यांनी विधान भवनामध्ये प्रत्येक विचाराची सुरुवात करत असताना छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरुवात केली. असे आता कुणीतरी सांगितले की आमच्या मंडळाचे आधारस्तंभ नुसते मंडळाचेच आधारस्तंभ नाही, ते आमचे पण आधारस्तंभ आहेत. तर त्यांचा एक एक विचार महत्वाचा असतो आणि एक एक सल्ला महत्वाचा असतो. माझ्या राजकारणाच्या कठीण समयामध्ये मला त्यांनी एकच असा सल्ला दिला की तू सल्ला मला इतका कामाला आला आणि मी डायरेक्ट विधान भवनात पोचलो. दादांच्या लक्षात आहे पण मला माहीत नाही. दादांनी मला 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक वर्षभर सांगितलं की कुठलं तरी चिन्ह घे आणि निवडणूक लढव, अपक्ष लढवायच्या भानगडीत पडू नको. त्यांचा सल्ला ऐकला आणि खरंच तो सल्ला मला इतका फायदेशीर ठरला की मी ज्यावेळेस विधान भवनात शपथ घेत होतो मी निलेश लंके त्यावेळेस मला दादांची आठवण होत होती. माझ्या विचाराने एक अतिशय चांगल्या पद्धतीने विचार मांडणारा आणि प्रामाणिकपणे, नाही तर बऱ्याच वेळा लोकांच्या डोक्यात एक राजकीय काही खेळी असते या पक्षाचा त्याला व्यवस्थित चालला नाही द्यायचा. पण आपण ज्या परिस्थितीतून पुढे आलो अशा परिस्थितीत आपल्या सरकारांना नेहमी योग्य असा सल्ला दिला पाहिजे. त्यामुळे तुम्ही सगळे भाग्यवान. मी याच्याने कमान पाहिली. खरंच या शिवरायांच्या भूमीमध्ये जन्माला आला मावळा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचारावर पावला पाऊल ठेवून काम करतो याचा निश्चित अभिमान वाटला. आणि वानमुडे पाटील साहेबांबद्दल तर खरंच उनको तो शालूट. तुम्ही 2 तास दादा सांगितलं की एक माणूस उठला नाही, अजून 2 तास बोलले असते माणूस उठला नसता. या माणसात जादू आहे. आणि इथं मी आपण बसलो होतो दादा, तुम्ही ज्यावेळेस त्या सांडशीचं उदाहरण सांगत होते ना, त्या आमच्या माता भगिनी रडत होते बरोबर ना. ती बिचारी आमची भगिनी रडत होती, डोळ्यातून पाणी होती, डोळे पुसत होती. हे कोणाला पण जमत नाही. हसावणं पण जमलं पाहिजे ना, रडावणं पण जमलं पाहिजे. ही जादू तुमच्याकडे आणि तुमच्या शेजारी आम्हाला बसायला गेलं तर आम्ही तरी भाग्यवान. आणि आजचा दिवस तर मी इतका भाग्यवान तुमच्या दोघांच्या मध्ये बसतो होता. दोघांच्या मध्ये बसायला पण काहीतरी भाग्य लागायचं. आणि ते पण छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये, पावन भूमीमध्ये हे दोन्ही माणसं इतक्या उंचीचे. राजकारण चालू असतं, राजकारण जिरवी हे पण त्या राजकारणाचा पलीकडे विचार करणारी माणसे. हे खऱ्या अर्थाने म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला कशा पद्धतीने प्रेरणा द्यावा थोडं उदाहरण. या व्यासपीठ एक धार्मिक परंपरेचं व्यासपीठ आहे, पण त्या व्यासपीठावर सुद्धा आपल्या सहकार्याचा जो निवडणुकीत पराभव झाला त्याला कशा पद्धतीने प्रेरणा दिली पाहिजे, त्याला कशा पद्धतीने स्फूर्ती दिली पाहिजे हे उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी शरद दादा यांची ओळख करत असतात. त्या माणसाला आत्तीचं बळ आलं ना. निवडणुकीत काय झालं ते झालं विसरला. शरद दादा भेटले, शरद दादांनी माझी अशी ओळख करून दिली ना, माणूस पुढल्या निवडून आल्यापेक्षा 10 पटीने जास्त. बाबू पाटील साहेबांबद्दल तर काय आपली तर पार घालून टाकली. दादानी आता इथून पुढे आपलं एखाद्या नाह्याच्या दुकानात गेलं का QR कार्ड यांच्या मोबाईलला पाठवून QR कार्ड सांगायचं हे दादा मारा. दादा बरे जायला कशी काय ओळखीतात ना लोक. लय हायपाय राहून तरी काय लोक लय हायपाय राहतात दादा.
आम्ही असे म्हणून तर लोक ओळखी द्या. माझ्याकडून एका कार्यक्रमाला गेलो, आपल्या तिकडं सांगलीच्या तिकडं माझ्या शेजारी, आता आपण टीव्हीचा काही संबंध नाही, चला हवा येऊ द्या ना मधल्या कार्यक्रमातला एक कलाकार माझ्या शेजारी बसला होता. ते आमच्या हस्ते तिथं कुविडी वाद्यांचा सत्कार होता, म्हणजे एक ट्रेन जाता कुविडी वाद्यांचा सत्कार म्हणजे का आमच्या हस्ते. तुम्हाला ओळख करून देतो, म्हणला मी चला हवा येऊ द्या मधला कलाकार, ते नाव सांगितलं त्यांनी. पण प्रत्येक आलेल्या लोकांना वाटायचं माझ्याच हस्ते सत्कार घ्यावा. मी त्याला मी चिंता घेतला, म्हणजे आवाज जरा तुम्ही लय स्टार आहेत, तुमच्यापेक्षा आम्ही स्टार आहेत. कुठल्या क्षेत्रात काम करा पण त्या क्षेत्रातच छत्रपती शिवराय होता आला पाहिजे. तुम्ही हायफाय कपडे घातले, ब्रँडेड गाड्या वापरल्या, याच्यावर असं ओळखू नका. 2 दिवस लोक ओळखी काय भाई गाडी, काय गाड्या सोन्याच्या चैनी, आणि आम्ही कसे का असताना. पण लोकांना माहिती ना, किती पण माऊल मध्ये असं लोक ओळखी येतच नाही. इंग्लिश लेनची असं काय फुकट ओळखी येतात काय, काहीतरी करतो ना आम्ही काय म्हणतो असतो, चांगलं वाईट काहीतरी करा, रोज लोकांचा चर्चा करा. पुढाऱ्याला काय रोज लोक टाळ्या वाजतात असं काय नाही, शेप पण देतात. आम्ही एखाद्या कार्यक्रम गेले तर निम्मे लोकांना इतका अनुभव होतो, त्या विचारांना वाटतं डोक्यावर घ्यावं, त्याला काय करावं, काय वाटतं याला कव्हा डोक्यावर सुरू चालूच असते. शेवट आहे का नाही, हे उकळून घ्यावं लागतं. डोक्यात चालू असतं काही. आता आमच्या महिलांच्या भाषेत कोणी बटन मुली, कोणी आम्हाला कोणाला वाटत हातात हात द्यावा. पण शेवट आपण काम करीत राहायचं. काम करणाऱ्या माणसाला या सगळ्या गोष्टीला सामोरं जाण्याची तयारी ठेवायची असते. शेवट आपण ज्या भूमीत जन्माला आलो, छत्रपती शिवरायांची भूमी, त्या छत्रपती शिवरायांच्या नादाने सगळे एक तरी विचार घेतला पाहिजे. एक तरी विचार आपण छत्रपती शिवरायांचा घेतला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. आज अतिशय आपल्या या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, मला तर आमच्या त्या टोळक्याला मुन्ना कार्यकर्त्यांनी मला इतका आग्रह केला, म्हणजे यावंच लागलं. पण शेवट स्वामींनी आपल्याला बरोबर टायमिंगला बोलवलं. तुम्ही सांगितलं की आपण वेळेत पोहोचत नाही, तुमचा आमचा दोष नाही दादा. हे आपण लय टायमिंगला पोहोचायचा प्रयत्न केला का लोक आपल्याला घरी पाठवत असतात. बरोबर आहे की नाही? आपली गाडी मी तर सांगत असतो, आमची गाडी म्हणजे जनता बस. भांगुडे साहेब समज जनता बस आणि तुमची गाडी एक्सप्रेस. तुम्हाला आता मुंबईला जायचं, जिथून गाडी भरली तर सुसाट 100, 100, 150. उद्या तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर काय बातमी जरा. तुमची गाडी म्हणजे गाडी आपली एसटी, तुम्ही त्या एसटीत बसते, त्याला म्हणताना आमच्या गाडीला असं काही म्हणते. आमचं काय झालं तरी चालू, पण तुमच्यासारखा माणूस सुरक्षित राहिला पाहिजे ही आमची भावना आहे. आणि आम्ही जे राजकारणाच्या पद्धतीने करतो, पण तुमच्या सारख्या विचारवंतांमुळे छत्रपती शिवराय प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचतो. म्हणजे जनता बस काय म्हणतो, आम्ही कुणी गाडीचा हात केला, गाडीत बसवलं, चल पुढे जुनं रोड निघला का पुढे सोडला. आमची गाडी लॉंग टर्म उशिरा जाते, पण धंदा जास्त करते, पण सुरक्षित असते. आमची गाडी सुरक्षित गाडी असते, सुरक्षित पोहोचवण्याचं काम करते. जशी यांची आमची जनता बशी, हात दाखवा, गाडी थांबवा. आम्ही एखाद्या ठिकाणी थांबल्यानंतर एखादं पोरग पळत येतो, ये ना आम्ही सारखीची, त्याला विचारलं काय काय काम आहे ना, मला सेल्फी काढायचं तुमच्या बरोबर. कुठे मोबाईल तुमचा नाही, तुमच्याच मोबाईल नाही काढ, येतो ना आम्ही तुम्हाला. आणि मग त्याला विचारावं लागतो, आता हे फोटो कोणाकडे पाठवायचे, हे माझ्या पप्पाचा नंबर, याच्यावर सेल्फी पाठवा. आम्ही म्हणतो हे 5-10 वर्षांनी हे आमच्याच मागे निघाले, त्याला सुद्धा राजकारण समाजकार्यामध्ये जो माणूस सगळ्यांना धरून चालतो ना, तो टायमिंगला पोहोचू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आज स्वामींची कृपा आहे, आपण सगळे व्यासपीठावर आलो. स्वामींची आधी कृपा झाली असते ना, यांचं स्टार पिरियड आपल्याला ऐकायला मिळायला पाहिजे. कारण आपण उलट वेळ काढून मागच्या वेळेस त्यांना सांगितलं होतं की तुमचं वेळेत आम्ही आलं पाहिजे, तुमचे विचार आमच्या डोक्यात बसले पाहिजे, ऐकलं पाहिजे. तर शेवट हे आपल्या काय हातात नाही, वेळ काळ आपल्या हातात नाही, हे सगळं माणसाच्या विधिलिखित असतं. तरी आपण या ठिकाणी सर्वजण आलो आणि निश्चित आपण पुन्हा एकदा या श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे कार्यकर्ता बिचारा एवढे चिकाटीत नाही, चिवाटली 5-50 थोडा लक्की अध्यक्ष, लक्की तू लक्कीच हो. तर डोक्यात काय तरी इथं नगरपालिका झाली पुढल्या वेळेस जर हा तर आता बिचारा असे का 26 वर्षाचे म्हणलं आहे, आलं बरीच संधी तुला
आणि यांच्याशी जर चिकटून राहा, यांच्याशी आणि यांच्याशी राहा. बाबू पाटील म्हणजे ब्रँडेड आदमी आहे ना, मामा आहे का? अरे मामाचा एवढा पक्का आहे, तुला काय अडचण नाही रे भाऊ. हा जेवायला ना रे पुढं मला उपाशी आज नारायणगावला तुम्ही आत ना नाही, पण उपासाला काही शाकाहारी नाही, निरंकार उपाशी आहे. तेवढं तरी करावं लागत तर दादा, नाही तर आपलं आयुष्यात अवघडायचे काय पाळते. एखादं सोमवार गुरुवार मी काही कधी कधी म्हणतो असतो, आपण सगळं पाळतो म्हणून आपल्या मागे साडीसाठी, आणि जो काहीच पाळीत नाही त्याला स्वर्ण का. ठीक आहे, काय असू नसो आपण पाळीत राहायचं, कारण ही हिंदू धर्माची संस्कृती, ही संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं असतं. आपल्या धर्माचा प्रचार प्रसार आपण केला पाहिजे, आणि धर्माची परंपरा आपण सगळ्यात महत्वाची पाळली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचे. पुन्हा एकदा आमच्या अध्यक्षाला धन्यवाद देतो आणि स्वामीला प्रार्थना करतो की आमच्या सगळ्या भोळ्या भाबड्या जनतेला, आमच्या या सगळ्या मायबाप जनतेला सुखी समाधानी हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.